स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पंढरपूर येथे कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा संपन्न। 3 नोव्हेंबर रोजी कुवारसाई येथील श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा। सन्माननीय रामदासभाई कदम यांची लाभणार प्रमुख उपस्थिती। पिंपरी चिंचवड आगाराच्या ई-शिवाई बसेस दापोली मार्गावर सुरू। भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी संजय आखाडे यांची नियुक्ती। आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेला हा अभिनव उपक्रम मागील 4 वर्ष यशस्वीपणे सुरू असून मंडळामार्फत 1 लाख हेक्टर बांबू लागवड करून पर्यावरण संवर्धन आणि समतोल राखण्याचं काम होतंय। याचं कौतुक माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी केलं। पर्यावरण रक्षणाचा संदेश कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना आणि जनतेला पर्यावरण शिक्षणाचे धडे देणं, पर्यावरणाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणं आणि त्याबद्दल चांगला संदेश देणं हा उद्देश या माध्यमातून साधण्यात आलाय। यानुसार पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संदेश घरोघरी पोहोचवला गेलाय। यावेळी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांना आपले मोठे बंधू श्री सिद्धेश कदम यांच्या समवेत पावली आणि फुगडी घालण्याचा मोह आवरता आला नाही। या समारोप प्रसंगी रोजगार हमी मंत्री भरतजी गोगावले, ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम, आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, आमदार समाधानजी अवताडे, आमदार राजूजी खरे, आमदार अभिजितजी पाटील, शिवसेना उपनेते संजयराव कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव देवेंद्रजी कुमार, सोलापूर जिल्हाधिकारी कुमारजी आशीर्वाद, वारीच्या संयोजिका सौ शैलजाताई खांडगे, प्रकाश खांडगे आदी मान्यवर, पर्यावरणावर प्रेम करणारे नागरिक आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना नेते आणि माजी मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कुवारसाई येथील श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सन्माननीय रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम, सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रेयाताई कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, उपशहर प्रमुख स्वप्नील सैतवडेकर, महिला आघाडी शहर संघटिका माधवीताई बुटाला, माजी नगरसेवक संजय मोदी, माजी नगरसेविका संगीता कावणकर, मानसीताई चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष राकेश चव्हाण, सचिव दिलीप सावंत आणि खजिनदार सुयोग जाधव यांनी केलंय। दापोली आगारातून सुरू झालेल्या ई-शिवाई बसेसना प्रवाशांची चांगली पसंती मिळत असतानाच पिंपरी चिंचवड आगारानेही दापोली मार्गावर 2 ई-शिवाई बसेस सुरू केल्या आहेत। दापोली आगारामध्ये सध्या 12 मीटर लांबीच्या ई-शिवाई बसेस 5 असून पिंपरी चिंचवड आगाराने 2 बसेस सुरू केल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर ई-शिवाई बसेसची संख्या सध्या 7 झाली आहे। या बसेसचं संगणकीय आरक्षण सुरू करण्यात आलं आहे। प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी संजय आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय आखाडे यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर
यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। पक्षप्रवेशानंतर त्यांनी अल्पावधीतच संघटनेतील कार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यकर्त्यांमध्ये दृढ संपर्क प्रस्थापित केला। त्यांच्या या कार्यतत्परतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषद आणि 331 पंचायत समित्या आणि 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत। नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली आहे, तर महापालिकेच्या प्रभाग आणि महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होईल। 5 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 3 टप्प्यातील निवडणुकांसाठी 85 दिवस मिळणार आहेत। त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम 21 ते 25 दिवसांचा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होतील, असं नियोजन आयोगाचं आहे। राज्यातील 9 कोटीहून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील, असंही सूत्रांनी सांगितलंय। वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांना मुंबईतील कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेच्या कोकण रत्न पुरस्काराने पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शुक्रवारी दुपारी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला। यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते अविनाश नारकर यांनाही कोकण रत्न पुरस्काराने, तसेच विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती सुर्वे यांना युथ आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आलं। यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तसेच चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव आणि कु स्वामिनी यादव तसेच महेंद्र खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुडेकर उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काही दिवसांपूर्वी दासगाव खाडी परिसरातील तुडील आणि दाभोळ गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेच्या हुकुमशाहीला कंटाळून शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। विकास गोगावले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले उद्योजक सुशांत जाबरे यांनी स्वतःच्या शेकडो समर्थकांसह महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश केलाय। महाड तालुक्यात आज मोठ्या उत्साहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तहसील काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना जगताप, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। जाबरे यांच्या प्रवेशामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखीन वाढल्याचं मत पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय। या प्रवेश सोहळ्यास तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। देशाच्या राज्याच्या भवितव्याची चळवळ ज्या शहरामध्ये उभी राहिली, शहरामध्ये अनेक गोष्टीची विकासाच्या कालावधीमध्ये आपल्याला काम करायचं। नगरपालिका निवडणुकीच्या घोषित होण्याच्या अगोदर ग्रामीण भागातली इतकी तरुणांची ताकद पक्षामध्ये प्रवेश करती होणं ही आपल्या निवडणुकीची शिवशक्तीची सुरुवात आहे असं मानलं जातं। त्यामुळे तेव्हा तर अर्ज भरलं यायचं नाही, पण आज अर्ज भरल्यासाठीच करून निघायचं। ते सगळेजण ज्या शक्तीने आले, त्या आत्मविश्वासाने आले, बरेच दिवस सगळेजण असं थोडस असं, पण आज ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, 10 पट ऊर्जा घेऊन आजपासून आहे। जे काही या समजा तालुक्यामध्ये जे काही घडत आहे, मी जे काही घडतंय एवढाच बोलतोय। बाकी ज्या वेळेला बोलायचं त्याला मी बोलणार आहे। आज मी बोलून वापरून बोलतोय, कारण आता भाया श्रीकृष्ण मान्य मला दिलाय, त्यामुळे त्या सुगंधाच्या भोवतीच मी बोलतो आहे। त्याच्यामुळे एवढा पुरता सीमित मी आपल्याला सांगतोय की शहरात या कार्यकर्त्यांना उत्साह किती वाटू शकतो। आणि मी बघितलंय महाडमधला कार्यकर्ता एका उत्साहाने बाहेर पडला की त्याला थांबवण्याचं धाडस कोणाच्याच नाही आणि तो थांबत नाही। त्याची यशस्वीपणाची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी झाली। स्वागत या ठिकाणी करतात, अधिक काम करत राहा। 29 वर्षाचा जात धर्म पक्ष कधी पाहिले नाही,
आज गेल्या 2-2.5 वर्षापासून या विभागामध्ये काम करतोय. मुंबई असेल, आपल्या महाड विधानसभेत असेल, खाडीपट्ट्यामध्ये असेल. नक्की साहेब, चूक काय झाली माझी ती मला आजपर्यंत देखील समजली नाही. सगळं करत असताना माझा आत्मसन्मान किंवा माझ्या समाजाच्या कार्यक्रमाला जाऊ नको किंवा समाजाचे कार्यक्रम होता कामा नाही अशी जर कोणाची इच्छा असेल तर साहेब हे शक्य होणार नाही. मी कोणावर बोलणं इतका मोठा नाहीये साहेब. एक लहान सामान्य घरातला कार्यकर्ता आहे. माझे वडील गेले साहेब, जाता जाता माझ्या रक्तामध्ये समाजकारण टाकून गेले. राजकारण हे माझे पिंड नाही. माझ्या विभागाच्या लोकांचा साहेब सर्वांगीण विकास करायचा आहे. मला कोणावर काही बोलायचं नाहीये. सगळे फार मोठे आहेत, मी एक फार लहान घरातला सामान्य कार्यकर्ता आहे साहेब. कार्यकर्ता म्हणूनच राहणार तुमचं आयुष्यभर. साहेब, शिक्षण क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे. विभागामध्ये PG to KG असं शिक्षण इकडे झालं पाहिजे. नोकऱ्यांसाठी माझ्या समाजातले, सर्व समाजातले आमचे महाडवासी मुंबईला, नालासोपारे, ठाणे, कल्याण, डोंबिवली इकडे त्यांची नाळ या विभागासोबत आहे. त्यांना साहेब परत आणायचं आहे. त्यांना इथे नोकऱ्या उपलब्ध करून द्यायचं ही माझी इच्छा आहे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी पाऊस पडतोय, भात कापणी चालू आहे, सगळं नुकसान होतंय. केंद्रातल्या काही स्कीम असतील तर साहेब आम्हाला मार्गदर्शन करा, शिकवा. माझ्या त्या शेतकरी बांधवांसाठी मला काम करायचं आहे. माझ्या माऊली, ताई, मावशा माहेरी येतात, बाळंतपणासाठी इकडे येतात. आज प्रत्येक बाळंतपण हे सिझरिंगने होतंय. त्याचा खर्च किती आहे प्रत्येकाला माहिती आहे साहेब. प्रत्येकाला नाही सोसवत तो खर्च. त्यांच्या आरोग्यासाठी, त्या बाळंतपणासाठी, त्या आरोग्यासाठी जर काही करता येईल तर तुम्ही मार्गदर्शन करा मला साहेब. ते करायचं आहे. या सगळ्यासाठी तुम्ही मला साथ द्या. पुन्हा एकदा सांगतो साहेब, राजकारण माझा पिंड नाही, समाजकारण आहे. मी करत राहील. तुम्ही मला मार्गदर्शन द्या. आज 2 नोव्हेंबर आहे साहेब. 100 दिवसाचं मला, माझ्या टीमला आणि पूर्ण एक परिवार, परवा आपण भेटलो, सगळ्यांनी एकदम आनंदित एक टीम म्हणून मला सामील करून घेतलं. नाना, दिदी असतील, बाई असतील, सगळ्यांनी खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे. आज 2 नोव्हेंबर आहे. पुढचे 100 दिवसाचे तुम्ही टार्गेट द्या साहेब. आम्हाला जमिनीवर उतरून काम करायचं, बाकी काहीच करायचं नाही. मला जास्त बोलायचं देखील नाहीये. बोलण्यापेक्षा मी काम करेन. इथपर्यंत जे तुम्ही मला सांभाळून घेतलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी असेच आशीर्वाद, प्रेम माझ्या मागे ठेवा. वयाने फार लहान आहे, 29 वय आहे. कुठे पाऊल टाकताना एखादी चूक घडली, नाना, दीदी, तुम्ही सगळे मोठे साहेब आहेतच, पण साहेब आज केंद्रातले आहेत, तुम्ही सगळे इकडे असणार आहात. सर, हे कान पकडायचे अधिकार तुम्हा सगळ्यांना आहेत. कुठे चुकलो तर मला दाखवा, मला हाकलू नका, ही माझी नम्रपणे विनंती आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.